नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 हे पाहणार आहोत. सदर जो अभ्यास आहे, हा अभ्यास आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहे. याच्यामध्ये पहिलं प्रकरण आहे, तर पहिल्या प्रकरणाचं नाव आहे आपली पृथ्वी आपली सूर्यमाला. तर मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते. रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात. त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत. काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधुक दिसतात. आपण चांदण्याकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात, पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत. आकाशातील सर्व वस्तूंना मित्रांनो खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो. याशिवाय इतर तारे, ग्रह हे देखील आपण पाहतो. ह्या सर्व खगोलीय वस्तू आहेत मित्रांनो. साधारण 1 आठवड्याच्या अंतराने 2 वेळा आकाशाचे निरीक्षण करायचं आहे. हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्याच्या आधारे करायचं आहे. उदाहरणार्थ, खगोलीय वस्तूचे रंग कोणते, त्याचे आकार, त्याच्या प्रकाशाची प्रखरता, लुकलुकणे, त्यांच्या स्थानातील बदल. दोन्ही निरीक्षणाच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढायचं आहे आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये आहे तारे. तारे कशाला म्हणायचं मित्रांनो? ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्याचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा एक तारा आहे मित्रांनो. इतर ताऱ्याच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो आपल्याला मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाही. तर आपल्याला दिवसा का चांदण्या दिसत नाही? कारण सूर्याची प्रखरता ही जास्त असते मित्रांनो. त्यानंतर आहे ग्रह. ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात मित्रांनो. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवतीसुद्धा फिरतात. त्यानंतर आपण आपली सूर्यमाला पाहू. आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते, त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात मित्रांनो. पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी 7 ग्रह आहे. टोटल 7 ग्रह. त्याची नावे बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशी त्याची नावे आहेत मित्रांनो. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरील परिभ्रमण करतो. त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात. सूर्य हा एक तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूचा समावेश होतो. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू कोणत्या? तर उपग्रह. काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात मित्रांनो. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. तर पृथ्वीचा उपग्रह कोण? तर तो आहे चंद्र. सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहासह सूर्याभोवती परिभ्रमण करतात मित्रांनो. पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे चंद्राचे स्वरूप कसं आहे ते तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे मित्रांनो. बटुग्रह कशाला म्हणायचं? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत, त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो. तर बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. त्यानंतर लघुग्रह कशाला म्हणतात? तर मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात मित्रांनो. मग लघुग्रहाचा पट्टा जो आहे तो मंगळ आणि गुरु या ग्रहाच्या दरम्यान असतो. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत.
चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असूनसुद्धा आपल्याला मोठा दिसतो. खालील आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्याच्या कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह याचा समावेश होतो. तर ही एक आकृती आहे सूर्यमालेची. तर बघा, मध्यभागी आहे सूर्य आणि त्याच्या भोवती इतर ग्रह फिरत आहेत. तर त्यानंतर गुरुत्वाकर्षण कशाला म्हणायचं? खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहावर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहाची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून ठराविक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहाभोवती परिभ्रमण करतात. पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात? तर बघा, झाडावरून गळलेली पाने, फुले, फळे, डोंगरावरून सुटे झालेले खडक, आकाशातून येणारा पाऊस हा कोणत्या दिशेने पडतो मित्रांनो? तर तो पृथ्वीच्या दिशेने पडतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर फेकली की ती शेवटी जमिनीवर येऊन पडते. पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटे. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास अवकाश प्रक्षेपण तंत्र असं म्हणतात. तर माहीत आहे का तुम्हाला, भारतीय अवकाश मोहीम चंद्रयान, भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडले होते मित्रांनो. चंद्रयान 1 या नावाने ही मोहीम ओळखली जाते. मंगलयान हा भारताचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगलयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने हे यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने पाठवली आहेत. तर हे मंगलयान आहे आणि मंगलयानाने काढलेले भारतीय प्रदेशाचे छायाचित्र तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे मित्रांनो. दिवाळीच्या फटाक्यामध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेला असतात. त्याचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठराविक दिशेने वेगाने ढकलला जातो. तर अग्निबाणाच्या साहाय्याने अवकाश प्रक्षेपण कसं करतात हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर रॉकेट फटाका जसं कार्य करतो तशाच पद्धतीनं अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचाच म्हणजे रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहावर किंवा उपग्रहावर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशातून जातात मित्रांनो. त्यांना अंतराळवीर म्हणतात. तर भारतीय अंतराळवीर आहे राकेश शर्मा. 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होत. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्याची 8 दिवस वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा
हा संदेश पाठवला. तर तुम्ही माहिती मिळवू शकता भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता विल्यम यांचे कार्य कोणते आहेत. कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, तर शेती, पर्यावरणाचे निरीक्षण, हवामान अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेश वहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात. कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरता ठेवता येतात. तर काही कृत्रिम उपग्रहाची तुम्हाला नावे सांगता येतील का, तर कमेंट बॉक्समध्ये ती लिहून पाठवा मित्रांनो. हे नेहमी लक्षात ठेवा, पृथ्वीसारखी जीवसृष्टी असलेला एकही ग्रह अवकाशात संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे आपली पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्याही कारणाने होणारी हानी सजीवसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. तर आज आपण काय शिकलो, तर सूर्य हा एक तारा आहे आणि सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासूनच प्रकाश मिळतो मित्रांनो. सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारे पृथ्वी व इतर 7 ग्रह, उपग्रह आणि बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान हे वापरतात. तर